गोलंदाज अतिश. हा चेंडू आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा तर होता, परंतु पंचांना देखील तो खटकला. अर्थात दिशा भरकटली आणि पंचांनी कळवलं वाईट बॉल. एवढंच बॅकवरती गेले, पंच केला, फटका फसला आणि चेंडू देखील अगदी आपण पाहिलं तर पॉइंटच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. किरण मारोडाचा रिएक्शन प्रतिक्रिया आपण पाहिली. किरणाचं किरण इतके आक्रमक कधी कधी तेवर दाखवत नाही, तो शांत स्वभावाचा हे प्रत्येकाला माहिती आहे. कोण आहे? अजय. अर्थातच आक्रमक खेळाडू. चांगला कॅच होता. विशेष म्हणजे मला वाटतं चेंडू फेकण्याचं कारण हे की एखाद्या वेळेस कॅच पकडण्याच्या अगोदर डोळ्यामध्ये काहीतरी माती वगैरे गेली असेल. कॅच घ्यायच्या सोप्या पद्धतीने होता परंतु आलाय तो थोडासा अवघड पद्धतीने, परंतु कॅच कमालीचा होता, लाजवाब होता. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. इथे देखील पहा, तू चल मैं आया ही स्थिती पाहायला मिळते, कारण बॅटर फलंदाजांनी खेळपट्टीवरती थांबून धावा बनवणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज त्यांना पाठोपाठ माघारी देखील पाठवतात. विकेट जर का आपण पाहिलं तर मला वाटतं 7 का 5 विकेट्स गेल्यात. जवळपास निम्मा संघ पवेलियनच्या दिशेने पाठवला गेला. बघूया न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हा चेंडू देखील पहा, आपण पाहिलं तर दर्जेदार आहे, कमालीचा. हा चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे. कौतुक नक्कीच अतिष्ठ देखील असणार आहे. केवळ 2 धावा खर्च केल्यात, महत्वाचे 2 बळी टिपले. आणि इथे देखील चेंडूने वळण तर घेतलं होतं, परंतु अपेक्षित जे गोलंदाजाला होतं ते नाही झालं. वाईट बॉल आला. पंचांचा इशारा देखील आपण पाहिला. शुभम गाडे सर असतील, समीर जोशी सर असतील आणि अक्षय निर्मल सर असतील, पंचांची भूमिका आपण पाहतोय नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी चर्चेत असते. यावेळेस आपण पाहिलं तर सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न सफल ठरतो. थ्रो तर आलाय आणि बरोबर यष्टांचा वेध घेणारा तो थ्रो होता. लोवर फुल टॉस चेंडू होता. दिशा दर्शवली गेली, गॅप शोधण्याचा प्रयत्न असणारे आणि मला वाटतं सफल देखील ठरतोय. 2 टप्पे चेंडू घेतोय आणि त्यांच्याच संघातील खेळाडूंसोबत मारतोय गोडगप्पे. चौकार, 4 धावा.
धावा जर का धफलक्यावरती आपण पाहिल्या तर 27 आहेत, 27. परंतु प्रहार आलाय, थोडासा उशीर देखील होतो असं वाटतं, पण तो हे क्रिकेट आहे मित्रांनो, सांगू शकत नाही काय होईल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू